नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. 100 बार काशी एक बार मार्कंडेय ऋषी असे धार्मिकदृष्ट्या म्हटले जाते. श्री क्षेत्र मार्कंडेय पर्वतावर आज सोमवती अमावस्येनिमित्त होणारा यात्रोत्सव प्रशासनाने असुरक्षित मार्ग आणि गर्दीमुळे संभाव्य दुर्घटना टाळण्याच्या दृष्टीने यात्रोत्सवाला बंदी केल्याने भाविकांनी पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या पहिल्या पायरीवरील मंदिरातच पूजाविधी करत मार्कंडेय ऋषीचे दर्शन घेतले. सोमवती अमावस्येला शेकडो वर्षांची परंपरा तसेच हजारो भाविकांची अखंडितपणे सुरू असलेली मार्कंडेय वारी खंडित होत असल्याने भाविकांमध्ये नाराजी व्यक्त होत होती. आद्य स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या सप्तशृंगी गडासमोरच मार्कंडेय पर्वत आहे. मार्कंडेय पर्वतावर मार्कंडेय ऋषीचे जागृत देवस्थान असून सोमवती अमावस्येच्या दिवशी मार्कंडेय ऋषींच्या दर्शनाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे प्रत्येक सोमवारी अमावस्येस नाशिक, धुळे जिल्ह्यासह गुजरात आणि अन्य राज्यातूनही लाखो भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते. मार्कंडेय ऋषींच्या दर्शनानंतर भाविकांनी सप्तशृंगी निवासिनी भगवतीच्या दर्शनाची परंपरा आहे. दरम्यान गुरुवारी 12 फेब्रुवारीला सहाय्यक जिल्हाधिकारी तथा कळवणचे उपविभागीय अधिकारी डॉक्टर कश्मीरी संखे यांनी तहसीलदार व पोलीस प्रशासनाचा यात्रोत्सव आयोजनाबद्दल दिलेल्या अहवालानुसार 3 वर्षापूर्वी सोमवती अमावस्येच्या यात्रेवेळी शॉर्टकट आणि धोकेदायक मार्गावरून पर्वतावर जाणाऱ्या 2 भाविकांवर दरड कोसळल्याने ते जखमी झाले होते. इतर वेळी अशा प्रकारच्या दुर्घटना झाल्याचे नमूद करून खबरदारीचा उपाय म्हणून आज सोमवती अमावस्येची यात्रा बंदी घातली होती. दरम्यान आज पहाटे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यापूर्वी शेकडो भाविकांनी पर्वताची चढाई केली होती. मात्र सकाळी 9 वाजेनंतर वन विभाग आणि पोलीस बंदोबस्तासाठी दाखल झाल्यानंतर भाविकांना पर्वत चढाईस बंदी करण्यात आली. सकाळी मार्कंडेय पर्वतावर नियमित पूजाविधी करणाऱ्या भाविकांना सोडण्यात आले. मात्र इतर भाविकांनी पर्वताच्या पहिल्या पायरीवरच मार्कंडेय ऋषींच्या मंदिरातच पूजा आणि दर्शन करून भाविकांना परतावे लागत होते. स्थानिक व नेहमीच्या भाविकांनी गनिमी कावाचा अवलंब करीत पोलीस बंदोबस्त असलेला मुख्य पायवाट चुकवून इतर पर्यायी मार्गाने पर्वतावर चढाई करून पर्वतावरील मार्कंडेय ऋषींचे दर्शन घेतले. मुलाने बारीत रस्त्याचे दुतर्फा प्रसाद आणि पूजाविधीच्या साहित्याची दुकाने, हॉटेल तसेच खेळण्यांची दुकाने थाटली गेली होती. यामुळे स्थानिक आदिवासी बांधवांना व्यवसायाची एक संधीही मिळाली. मात्र यात्राबंदीमुळे भाविकांची तुरळक गर्दी असल्याने व्यवसायावरील स्थानिक रोजगाराचा परिणाम झाल्याचे दिसत होते. एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी सौरभ पाटोले वणी. धन्यवाद.
त्याला आवडतो घ्या फटाफट, बाकीचे थांबून जातात. कळवण तालुका व दिंडोरी तालुका या दोन्ही तालुक्याच्या सीमेवर या ठिकाणी सोमवती अमावस्या या ठिकाणी भरली जाते. मार्कंड ऋषी पर्यंत या ठिकाणी तरी म्हटलं हजर वेळकाची एक बार मार्कंड ऋषी अशा पद्धतीने सोमवती अमावस्या ही मार्कंडी पर्वतावर भरली जाते. तरी आज शासनाने बंद केलेली आहे सोमवती अमावस्या. तरी या ठिकाणी भाविकांना विनंती आहे पहिल्या पायरीला दर्शन घ्यावा, शासनाच्या नियमाचं पालन करण्यात यावा ही माझी सर्व भाविकांना नम्र विनंती.